नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ए या स्वरांचे वेगवेगळे उच्चार शिकणार आहोत, म्हणजे साऊंड ऑफ ए. विद्यार्थी मित्रांनो, जसं की तुम्हाला माहिती आहे, इंग्रजीमध्ये 5 स्वर असतात. ते 5 स्वर कोणते? तर ते 5 स्वर आहेत ए, ई, आय, ओ आणि यू. हे 5 स्वर आहे. या 5ही स्वरांचे उच्चार आपण वेगवेगळ्या व्हिडिओमधून शिकणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमधून आपण ए या स्वराचे व्हॉवेल्सचे उच्चार म्हणजे साऊंड शिकणार आहोत. तर सर्वप्रथम आपण बघूया ए या स्वरांचा ॲ असा उच्चार होणारे काही शब्द. जसं AT ॲट, ॲट म्हणजे कडे. RAT रॅट, रॅट म्हणजे उंदीर. CAT कॅट, कॅट म्हणजे मांजर. MAN मॅन, मॅन म्हणजेच माणूस. MAT मॅट म्हणजे चटई. GAP गॅप म्हणजे फट किंवा अंतर. MAP मॅप, मॅप म्हणजे नकाशा. SAT सॅट, सॅट म्हणजे बसले. NAP नॅप, नॅप म्हणजे दुपारची झोप. विद्यार्थी मित्रांनो, यामध्ये या प्रत्येक वर्डमध्ये जे काही ए आलेला आहे, ए साऊंड आलेला आहे, ह्या ए साऊंडचा उच्चार ॲ असा झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ए या स्वराचा आ असा उच्चार होणारे काही शब्द बघूया. जसं की FAR फॉर म्हणजे दूर. ARE आर म्हणजे आहोत. BAR बार म्हणजे गज. CAR कार म्हणजे मोटरगाडी. FARM फॉर्म म्हणजे शेत. JAR जार म्हणजे बरणी. इथे तुम्ही बघू शकता ए या साऊंडनंतर आर हा शब्द आलेला आहे, म्हणून याचा साऊंड आ असा झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आता ए या स्वरांचा आ असा उच्चार होणारे काही शब्द बघूया. जसं SMALL स्मॉल म्हणजे लहान. TALL टॉल म्हणजे उंच. WAR वॉर म्हणजे युद्ध. ALL ऑल म्हणजे सर्व. BALL बॉल म्हणजे चेंडू. WALL वॉल म्हणजे भिंत. MALL मॉल म्हणजे बाजारपेठ. जेव्हा एच्या नंतर LL यासारखे शब्द आल्यास त्याचा उच्चार आ असा होतो. आता विद्यार्थी मित्रांनो, ए या स्वरांचा दीर्घ ए असा उच्चार होणारे काही शब्द बघूया. जसं CARE केअर म्हणजे काळजी घेणे. FACE फेस म्हणजे चेहरा. GATE गेट म्हणजे फाटक. FARE फेअर म्हणजे भाडे. NAME नेम म्हणजे नाव. LAKE लेक म्हणजे तलाव. आता विद्यार्थी मित्रांनो, ए या स्वराचे एच्या नंतर वाय किंवा आय आल्यास त्याचा उच्चार ए असा होतो, परंतु ए जरा लांब असतो. जसं की WAY वे म्हणजे रस्ता. BRAIN ब्रेन म्हणजे मेंदू. GAY गे म्हणजे आनंदी. PAY पे म्हणजे पगार. MAIN मेन म्हणजे मुख्य. STAY स्टे म्हणजे थांबणे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण ए या स्वरांचे म्हणजे वॉवेल्सचे उच्चार होणारे किंवा साऊंड असणारे काही शब्द बघितलेले आहेत. एचा साऊंड वेगवेगळ्या प्रकारे आपण कसा उच्चारू शकतो आणि कसा शब्द तयार होतो त्याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेतलेली आहे. तर परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.